पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। गिरिजी महाराज की जय। श्रीपाद रामदास महाराज की जय। महाराज की जय। स्वामी समर्थ महाराज की जय। चंद्र भगवान की जय। बजरंगबली हनुमान की जय। ब्रह्म चैतन्य महाराज की जय। निवृत्तिनाथ महाराज की जय। हर हर महादेव। बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान्मा प्रपद्यते। वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः। जे तो विषयाची दाट झाडी माझी कामक्रोधाची साकडी। सुकोनी आला पाडी सद्वासनेची या मग साधू संगे सुभटा। उजू सत्कर्माची वाटा अप्रवृत्तीचा वाटा धावलोनी आणि जन्मशताचा वाहताना ते विचारसे। यांचं राहिलं काही ना अजून भांडे महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता। काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या सुभटा। मस्तक हे पायावरे आवार करी संतांच्या। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं। पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमालंधि वल्लभम्। ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंविद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशो सकलार्थ मती प्रकाशो। म्हणे निवृत्ती दासो अवधारी तुची। अध्याय 7वा माता ज्ञानेश्वरी। 19 नंबरच्या श्लोक मध्ये भगवान परमात्मा सांगतात। बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान्मा प्रपद्यते। वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः। जीवनाची परिपूर्ण बालवाडी पासून तर पार PhD पर्यंत जे आपलं जसं भौतिक शिक्षण असतं तसं या श्लोकातून प्रवास पूर्ण स्वरूपाची प्राप्ती आज सोन्याचा दिवस। अजित भाऊचं बऱ्याच दिवसाचं चाललं होतं। एक सगळा योग जुळून आला। मशीनबी सगळं निवृत्तीनाथ महाराजांचा सोहळा मोठा पर्व काळ्या आणि असे या पुण्यभूमीमध्ये चांगलंय असे जगद्गुरु तुकोबराय सुद्धा आपल्याला हे सगळं कमावण्याला परवानगी दिलेली आहे। जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे भेच करी। उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवकानी। म्हणजे शास्त्रांना सुद्धा ग्रस त्याला पैसा कमावण्याकरता परवानगी दिली। फक्त नियमात कमवा, चांगल्या मार्गाने कमवा। जोडून या धन उत्तम व्यवहारी म्हणजे सगळं आलं त्याच्यामध्ये। धर्म आला, धर्म अर्थ काम आणि मोक्ष चारी पुरुषार्थ त्या अभंगात। पर उपकार नेने पर निंदा। परस्त्रिया सदा बहिणी माया। भूत दया गाई पशुचे पालन। तान्हिल्या जीवनवाना माझी। शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट। वाढवी महत्व वडिलांची। का म्हणे हीची आश्रमाचे फळ। परमपद बळ वैराग। आश्रम आहे आपला, हाच आश्रम आहे आपला। हे सगळं आहे आपल्याला। पण ह्या आचारसंहितेनं जर आपलं जीवन जगलो आपण व्यवस्थित
कारण बाकीच्या संतांचं मत तरी थोडंफार वेगळं असतं, पण रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलं ना, अगोदर संसार करावा नीट. आणि ब्रह्मचैतन्य तर त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, ज्याला प्रपंच चांगला करता येत नाही त्याला परमार्थ तरी कसं काय चांगला करता येईल म्हणून. दोन्हीचा आकाशी व्यवस्थित पाहिजे ना. आणि काय करायचं म्हटल्यानंतर शेवटी अर्थ लागतोच ना. जेवणामध्ये गरज आहे त्याच्यावाली, फक्त जोडून या धन. भगवंत सांगतात ना, कर्मण्यवाधिकार असते माफली सुखाचा. तुम्ही कर्म करा, आपल्या वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करा. भगवंतांना स्वतः परवानगी दिलेली. कर्मयोग हा कर्मेशु भाजावा. तुमचं कर्मच ब्रह्मरूप होईल, भगवंताची सेवा होईल. फक्त ह्या रीतीनं गेलं पाहिजे. चांगलं एक तळमळ सगळ्याच मंडळींची, एक सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेऊन डिग्री मिळवून चांगल्या स्वतःचा व्यवसाय केला तर चांगलाच आहे ना. नोकरीचा अनुभव झाला आणि ताबेदारीचं जीवन असतं नोकरीचं, स्वतःचा व्यवसाय करून चांगलंच आहे. सगळ्यांच्या दृष्टिकोनातून सगळ्यांचे आशीर्वाद आहे. पूजा वगैरे झाली, प्रसाद वगैरे झाला. आता एक थोडा वेळ सत्संग हा सुद्धा कलियुगामध्ये ज्ञान यज्ञाची उदर भरण आणि जे यज्ञ कर्म, तो जर यज्ञ होतो तर मग हा सुद्धा यज्ञ, नाम जप यज्ञ. म्हणून सगळ्यांच्याच शुभेच्छा आहे तुम्हाला. तुमचं हे सगळं भरभराटीला जावं भगवंताच्या कृपेनं, सद्गुरूंच्या कृपेनं. आणि जीवनात अधिष्ठान आहे तुमच्याकडं. सगळ्यात मोठी शक्ती अधिष्ठान लागत असते. अधिष्ठान फार महत्वाचं आहे. कुठेही असो द्या, कोणत्याही असो, आपलं काहीतरी आराध्य असावं. कुठंतरी आपल्याला जागा पाहिजे, स्थिर पाहिजे. कुठेतरी आपल्याला काहीतरी आधार पाहिजे ना. आपल्यावर ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस कोणाला तरी हाक मारायला आधार पाहिजे ना आपल्याला भगवंताचा. कोणताही असू द्या, आराध्य आपलं अधिष्ठान महत्वाचं असतं. म्हणून सर्वच हा परिवार परमार्थामध्ये आमच्या गळ्यात माळे का बाकीचं परमार्थाचं काय बोलायचं नाही. शुद्ध विजा फुटी फळरसाळ. ह्या श्लोकामध्ये भगवान परमात्मा सांगतात, बहुनाम जन्मना. आपले भरपूर जन्म झालेत, पण आपल्याला आठवतात का मागची मुलं आठवते नाही, मागची जावई आठवते नाही. बहिणीला कशी आठवत होती. तुमच्या जवळ आहे ना शिवर, 12 जन्म सांगत होते मागच्या. असं बसल्या ना वेगवेगळे झाकले, मागच्या जन्मात खूप गावासहित नावासहित कुठं जन्म घेतला, कोणत्या कुळात घेतला, त्यांची नावं, त्याच्या अगोदर अशी 12 जन्म मागच्या सांगत होत्या. म्हणजे हे त्यांना प्राप्त झालं होतं सगळं. आपलं त्याच्यातून एकच घ्यायचं का आपले सुद्धा भरपूर जन्म झालेले आहेत, फक्त आपल्याला आठवत नाही मागचं काही. आपण अज्ञानी आहोत. साधू संतांना सगळं आठवत असतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा. आता निवृत्ती जाता सदाशिवाचा अवतार. म्हणजे ह्या संतांनी अनंत जन्म घेतलेले अवतार कार्यामध्ये त्यांना सगळं आठवतं मागचं कार्य. आपल्याला आठवत नाही, परंतु जन्म मात्र झालेले, निश्चित जन्म आपले भरपूर झालेले. बहु अनेक वचनी आपले किती जन्म झाले असतील आपल्याला आठवत नाही. आपण सारखं फिरतोय, शरीर बदलतोय फक्त, पण आतली वस्तू तीच आहे ना. मोबाईल खराब झाला का नवा घ्यायला, ते टाकलं झालं चालू. तसंच वेगळं काय तरी शरीर बदलत आहे, पण आतली वस्तू तीच आहे ना. इच्छा, वासना, ते जीवदशा सारखं फिरत चाललं. पण आता भगवंतानं आपल्याला मनुष्य दिला, दिले इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण. आता आपल्याला मनुष्य शरीर दिलं देवाना, आणि मनुष्य शरीर हे भगवंताच्या प्राप्ती करताय. खरं मूळ हेतू आहे, जसं आपण जोडधंदा म्हणतो. तुमचा मेन हा धंदा, पण एखादा दुसरा जोडधंदा वेळ आली तर जोडधंदा आपण बंद करू शकतो, पण मेन धंदा बंद करत नाही. तसं आपलं मेन भगवंत प्राप्ती आणि हा जोडधंदा आहे तुमचा. पण आपण उलट केलं परमार्थ सवडीवर. आणि इकडं केलंच पाहिजे, फक्त रीत कळून घ्यायची असते. केलं ना सगळ्या संतांनी. सावत्या माळ्यास खुरपू लागे, नरहरी सोनारा घडू पंकू लागे, चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी, नामयाची जणी सवी वेची शिनी, धर्मा घरी पाणी वाये झाली, सजन कसाया विकू लागे,
मग भगवान परमात्मा म्हणतो यांचं हे कर्मच भगवंताची पांडुरंगाची सेवा झाली. आपली होईल ना, फक्त रीत कळावा आपल्याला. तसे आपण भरपूर आपले जन्म झालेत, आपल्याला मनुष्य शरीर मिळालं, भगवंतानं आपल्याला बुद्धी दिली या शरीरामध्ये. या शरीरामध्ये आपल्याला भगवंताचं ज्ञान करून घेता येतं आणि आपलं स्वतःचं स्वरूपाचं ज्ञान करून घेता येतं. आपण नेमकं कोण आहोत, आलो कुठून, आपण हे शरीर ठेवल्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं हे सगळ्याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होत असतं. भगवंत नेमकं काय, कुठं असतो, काय स्वरूप आहे त्याच्यावालं, जी भगवंताचं ज्ञान होणं हे महत्वाचं आहे. ज्ञानही अपरोक्ष पाहिजे, अनुभव. आता जेवलो आपण, पाहून तर काय पोट भरत नाही, प्रत्यक्ष जेवल्यानंतर ढेकूर येतो ना, तसं हे ज्ञान ज्यावेळेस आपल्याला साधू संतांच्या कृपेना परंपरेनं प्राप्त होतं, त्यावेळेस आपल्याला भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान होतं का भगवंत नेमकं कुठं आहे. मंदिरात तो सगुण आपल्याकरता प्रगट झालेलाच आहे, पण भगवंताचं मूळ स्वरूप कळण्याकरता नामदेवरायांना किती मोठं हे करावं लागलं, दिव्य द्यावं लागलं. नवे नवे निवृत्तीनाथ महाराज ज्यांचा जेवढा मोठा सोहळा गंगाद्वारला अजूनही तिथं ते आहे ना, त्याचा गंगाद्वारला विठ्ठलपंत, रुक्मिणी माता ज्यावेळेस ते प्रदक्षिणाला आले, तो वाघाचा प्रसंग आणि मग सगळे भावंड त्या काळात झाडी झुडी आणि वाघानं मोठ्यानं डरकळी फोडली. त्यावेळेस निवृत्ती दादा तिथून निसटले, वाघ माग निवृत्ती दादा पुढं, तर त्या गंगाद्वारला गोयेमध्ये विठ्ठलपंत, रुक्मिणी माता, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई एका झाडाखाली. पण निवृत्तीनं सटले ना निवृत्ती दादा, म्हणजे ईश्वरी नियोजन कशा करता असतं हे. ज्ञानवान मा प्रपद्ये, ज्ञान महत्वाचं आहे. आता तुम्हाला ज्ञानी इंजिनिअरिंगचं म्हणून तुम्ही करू शकतात ना, अंगठी बाजारला जमन कधी नाही जमणार. तुम्ही डिग्री घेतलेली त्याच्यावाली, अधिकृत डिग्री तुमच्यावाली, उद्या एखादं तुम्हाला विचारलं येईल, तुम्हाला दाखवता येईल ना, अंगठे बाजारला दाखवता येईल का, त्याला करता येणार नाही ना ते. म्हणजे भौतिक ज्ञान जर व्यवहारात इतकं महत्वाचं आहे, दिव्य ज्ञान आपल्याला त्या मूळ स्थितीला नेऊन घालते. इकले असेंदी कडूपणे गेली तैशी आम्हा केली पांडुरंगी. आपल्याला जीवन मुक्त अवस्था प्राप्त करून घेता येते, असतानाच त्या आनंदात राहता येतं, समाधानात राहता येतं. आणि मग तिथं गंगाद्वारला गैनीनाथ बसलेलीच होती, धुनी पेटवलेली होती, अशी ते सगळे नाथपंथी गेले तसे मग श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि मग त्यांनी घेतलं, मग मागं पाहिलं तर वाघ कशाचं वाघ आणि कशाचं काय, म्हणजे भगवंतानाच तिथपर्यंत आणून सोडलं. कारण ही पुढं परंपरा आतापर्यंत चालवायची होती ना. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती, त्याची प्रेमा मुद्रा गोरक्ष पूर्ण कृपा केली गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा. मग तेच प्रसाद पुढं परंपरेनं आपल्यापर्यंत आला. गुरुदेव परमपूज्य दादाने आपल्याला जो अनुग्रह प्रसाद दिला, तोच प्रसाद नवनाथ परंपरेकडून निवृत्ती दादांना आला. मग ते ज्ञान महत्वाचं आहे. पहिला मुद्दा आहे बहुनाम जन्म, म्हणजे मनुष्य जन्म मिळणं ही सगळ्यात दुर्मिळ गोष्ट. शंकराचार्य सुद्धा सांगतात ना, मनुष्यत्वन मुमुक्षत्वन आणि साधू पुरुष संश्रय. मग आता मनुष्य जन्म मिळाला, ज्ञान हे संतांकडे मिळत असतं. ज्ञानामध्ये भरपूर सर्वसामान्य ज्ञान कुठं भेटन, पण आत्मज्ञान हे सर्व ज्ञानाश्रेष्ठ, त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. का ज्या ज्ञानानं आपलं कायमचं दुःख गेलं पाहिजे. तात्पुरतं दुःख जातं आपल्याला. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला असं वाटतं आपण दुःखी आहे, पैसा भेटल्यावर दुःख जाईल. एखादा आजारी दवाखान्यात गेल्यावर त्याचं दुःख जाईल, एखाद्याला दिसत नाही ऑपरेशन केलं त्याचं दुःख जाईल. पण कायमचं जातं का? कायमचं नाही दुःख. पैसे संपले का परत दुःख चालू होत. आपण हे केस काढितो, कायमचे जाते का? ते लगेच सुरू होत आहे ना. तसं दुःख घालवण्याकरता आपले प्रयत्न चालू आहे प्रत्येकाचे, रात्रंदिवस नाही आनंद जन्मामध्ये. पण कायमचं दुःख काय जात नाही, परत येतच येते काहीतरी दुसऱ्या रूपाने येते. हे गेलं का दुसरं येतंय, हे दुखणं बरं झालं का दुसरं येतंय. किती दुःख असते जीवनामध्ये. पण एक अशी वस्तू आहे, जी वस्तू जर आपल्याला प्राप्त झाली तर दुःखाचं मूळ नष्ट होतं. दुःखाचं कारण कळायला पाहिजे. आणि दुःख हे कारणासहित जर गेलं तर आपलं कायमचं दुःख नष्ट होत असतं.
आणि आपल्याला एकदा दुःख नष्ट झालं मग म्हणले झाले रामराज्य काय गुन्हे आमाशी. हे रामराज्य करायचं आपल्याला इथं. झाले रामराज्य काय गुन्हे आमाशी, धरणी धरी पीक गाई वळल्या म्हशी. राम वेळोवेळा आम्ही गावो ये, दळिता कांडिता जीविता गे बाई. स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा. मग दुःख नाही जीवनामध्ये. संतांच्या जीवनात आहे का दुःख? नाही ना. स्वप्नात नाही म्हणले तर जागृतीत काय सर दुःखाचा काय संबंध आहे आपला? तसा पाहिला तर दुःख हे पाहुणा कसा आला तर जावाच वाटतो ना. पाहुणा पार राहून राहून किती दिवस राहील? 2 दिवस 4 दिवस. शहरात तर राहू शकत नाही. शहरात काय तर अशा ठिकाणी राहायची एखादा दिवस थांबून. तसं दुःख हे पाहुण्यासारखं येतं जातं. पण सुख हे आपला स्वभाव स्थायी भाव आहे. आपलं स्वरूप आहे ते. आपला जो आत्मा आहे हाच राम आहे. आपला आत्माच कृष्ण आहे, आत्माच पांडुरंग आहे. आणि तो सुखरूप पण आपल्याला माहिती नाही. आपल्याला त्याचं ज्ञान नाही ना. जवळी असता जग जीवन का धांडोळी. आपण बाहेर सगळं बाहेर पाहतो, सुख बाहेर पाहतो, सगळं सगळं पळतो पळतो पळतो, पण आतमध्ये काही कधीच पाहत नाही. आतमध्ये जोपर्यंत आपल्याला खरं आपल्या बोरला पाणी लागत नाही ना तोपर्यंत वर्षा पाण्यानं आपलं कधीच भागायचं नाही. कवर दुसऱ्याच्या विहिरीवर कवर जाणार आपण. खरं सुख तैसा हृदयामध्ये मी रामू असता, सर्व सुखाचा राम किम भ्रांता शिका. हे कळालं ना मग तुमचं कर्मच भगवंताची सेवा होईल. जे वाट्याला आलं असेल ते. प्रत्येकाचं कर्म भिन्न आहे आपलं. कोण शेती असेल, कोणाची नोकरी असेल, कोणाचा व्यवसाय असेल, कोणाचं काय असेल. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांची पावना ही लोक. अहो त्याचा कर्मच भगवंताची सेवा झाली. मग त्याला वेगळं करायची काही गरज आहे का? ही सुरुवात पुढच्या पिढी करते. आपल्याला सगळं करावं लागतं. आपण केलं म्हणून हे छोटे छोटे मुलं करतात ना. म्हणून महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला ते ज्ञान प्राप्त व्हावं. त्यालाच भगवान परमात्माना अध्यात्म ज्ञान म्हणलं. अर्जुनाला ते ज्ञान सांगितलं. तेच ज्ञान परंपरेनं आपल्याकडे आलं. ज्या ज्ञानानं आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होतंय. आपण नेमकं कोण आहोत? शरीर तर आपल्याला काही काळापुरतं भगवंतानं दिलेले, भगवंताच्या प्राप्ती करते कायम टिकणारी वस्तू नाहीये. मग ह्या शरीरानं आपल्याला भगवंताचं ज्ञान करून घ्यायचं का भगवंत नेमकं कसं असेल बा. कारण इथं त्याचं मूळ स्वरूप सांगितलं जे सगळ्या संतांना अनुभवाला आलं. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा भाव भक्ता माझी राव आणि ज्ञानी यातो देव मामलेदारांना हे प्रतितीला आलं होतं ना. हे नुसतं म्हणणं वेगळं. हे समसाते सगळे बसले देवाचे. बसलेले देव म्हणजे ते नेमकं कुठं देव कसे? प्रत्येकाच्या हृदयात देवच आहे ना. काय वेगळं काय? याच्या सत्यानं चाललंय ना. आता कोणा सत्यानं पाहतो आपण? हे बोलतं कोणाच्या सत्यानं? पान सुद्धा त्याच्या सत्याशी घालत नाही. ही कळावा आपल्याला. हे ज्ञान सगळ्यात महत्वाचं आहे. मग देव मामलेदारांना हे ज्ञान झालं म्हणूनच त्यांनी त्या ट्रेझरी मधले पैसे काढून गोरगरिबांना वाटले होते ना. सरकार तर काय परमिशन दे ना. तहसीलदार होते ते, मोठे मामलेदार होते ना सटाण्याला. देव मामलेदार इथं नाशिकला त्यांची समाधी आहे रामकुंडावर. रामकुंडावर वरतीला बाजूला ती दगडी मंदिर आहे ना, तिथं समाधी आहे त्यांच्यावाली. ते देव मामलेदार तसे भाषेचे आहे पंढरपूरच्या जवळचे. नोकरी निमताना इकडं आले. उच्च शिक्षित त्या काळामध्ये. पण त्यांना ज्ञान प्राप्त झालं. त्या ज्ञानाचा परिपाक सर्वत्र भगवंतच भरलेला आहे. मग त्या काळात ट्रेझरीमध्ये पैसे भरपूर तर परवानगी सगळी, पण सरकारच्या परमिशन शिवाय खोलता येत नाही. लोक तसे गोरगरीब उपाशी मरायला लागले. तडफडून लोक मळे. दुष्काळ पडला होता. त्यांना असं वाटले यांच्यामध्येच पांडुरंग पाहायचं. चालता बोलता पांडुरंग आहे ना. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, जे जे भेटे भो ते ते मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. मग त्यांनी काय केलं? ते उघडली ती तिजोरी आणि गोरगरिबांना सगळं वाटून दिलं. दुष्काळामध्ये किती काही लोक वाचले. त्यांनी भरपूर आशीर्वाद दिला. पण काही मंडळीने सांगितलं वर अधिकाऱ्यांना काय यांनी असं काम केलं तुमच्या परवानगीशी. अधिकाऱ्यांना काय लागत आले ते लगेच आले पाहिले. म्हणजे आता यांना सस्पेंड करू, अमकं करू, तमकं करू.
सगळे अधिकारी तिजोऱ्या सगळ्या पाहिल्या. आता हे काय आहे, यांना ते ज्ञान प्राप्त झालं, भगवंताच्या चिंतनामध्ये ईश्वर सेवा म्हणून करत होती. स्वतःचा पगार एखाद्या दवाखान्याला कोणाचं काही असलं तर वाटून द्यायचे. इतकं त्यांनी परोपकार केला का आपल्या पत्नीच्या अंगावरचे दागिने मोडून गोरगरिबांना वाटले. कोणाचा विधी करीत नसलं कोणी तर स्वतः विधी करायची. ती तहसीलदार असल्यामुळे त्या काळामध्ये काही एखादा म्हणला ना, महाराज मला मुलीला लग्नाला अडचण आहे, स्वतःचा विचार नाही करायचा. त्या आई साहेबांच्या अंगावर काहीच नव्हतं राहिलं. इतके परोपकार केला होता. का केला? आपल्याकडे त्यांच्याकडून काय घ्यायचं हे समस्त ही श्री वासुदेव. याच्यातच पांडुरंग पाहिला तिने, वेगळा पांडुरंग पाहिला नाही तिने. हाच पांडुरंग आहे सर्वसामान्य जीवाला मदत करणं. आणि मग ते सगळे अधिकारी आले आणि त्यांनी पाहिलं, सगळ्यांना वाटलं हे सस्पेंड करतील ना, त्यांना अटक होईल. त्यांनी फक्त तुका म्हणे आले समर्थाची मना कलपटच्या स्वामींवर त्यांचं गुरुस्थान मानलेलं होतं. आता भगवंता तूच माझं रक्षण कर पांडुरंगा म्हणले. आता मग त्याने उघडलं तर जेवढे पैसे रेकॉर्डला होते तेवढे त्याच्यामध्ये रजिस्टरला असताना इतकी रक्कम शिल्लक आहे तुमच्या याच्यामध्ये, तर तेवढेच पैसे कंप्लीट त्याच्यामध्ये सापडले. ते काढले, मोजले, ते अधिकारी सुद्धा हे झाले ना. आपल्याकडं तर तक्रार केली म्हणले इथं काहीच नाही राहील, फार मोकळं करेल, इथं तर हे सगळं जसंच आहे तसंच आहे. ते सगळे म्हणले हा देव माणूस म्हणले. तिथून थोडं देव मामलेदार म्हणायला लागले त्याला. यशवंतराव भोसे नाव आहे त्यांच्यावाला. का? त्याने देव कशात पाहिला? फक्त मंदिरात नाही पाहिला, मंदिरात तर आहेच, पण तो सर्वत्र भरलेला आहे. विठू जळी स्थळी भरला रिता ठाव नाही, तो दृष्टीने म्या पाहिला. मग हे स्वरूप भगवंताचं मूळ स्वरूप आहे निर्गुण. कारण मंदिरातला कधी आहे कधी नाही, कधी कधी काळाच्या ओघात काही होऊन जाते, एखादं मंदिर वाहून जातं. पण हा मूळ भगवंत वाहून जाईन का? किती पूर आला म्हणून कोणा एखादा म्हणला नाही मी मंदिराचं असं करेन तसं करेन, पण हा नाही घडविला नाही बैसविला, याला कोणी काही करेल का? याच्या केसाला कोणी करू शकत नाही. कारण ते सच्चिदानंद स्वरूप आहे. याच्या सत्यानं आपली श्वास चालू आहे सगळ्यांची. सगळं विश्व चळत असे एका परमात्मेने. सूर्य त्याच्या सत्यानं ओकतोय. प्राण आपला बंद पडल्यावर कसं त्या मशीनवर दाखवतोय मग ती श्वास चाललेली. पण आता कोण चालवित? आता याचं काही मीटर नाही, याचं डिपॉझिट नाही, याचं काहीच नाही ना, बिल नाही ना, पण तोच चालवतोय म्हणूनच हे व्यवस्थित चालतंय. बंद पडल्यावर कुठं काय चालतंय कोणाचं? हे त्या भगवंताचं स्वरूप म्हणजे आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. आपल्या हृदयात जो आत्माराम आहे तोच भगवान परमात्मा आहे. तोच सर्वत्र अनंत रूपी अनंत विषय देखील. कधी रामावतारात येईल, कृष्ण अवतारात, देवीच्या अवतारात येईल, गणपतीचे येईल, निवृत्तीनाथ महाराजांचे येईल, भगवान शंकराचे येईल, कैलास रानाथ चंद्रमौळी. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति, तो धर्मानुसार येत असतो, संत येत असतात. अशा पद्धतीनं आपल्याला हे ज्ञान जर प्राप्त झालं तर आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होतं. म्हणजे आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. आपण आत्मस्वरूप आहोत. आपण न मरणे निर्विवाद अमर आहा अमरा खरे कृपा. म्हणजे आपल्याला जीवनमुक्त अवस्था प्राप्त होती. त्या स्वरूपाला नाही काही होत, म्हणजे आपलं दुःख नष्ट होतं. दुःख हे देहाच्या संबंधानं आहे. मग देहाचं स्वरूप कळलं, देहच नाशिवंत आहे, ते दुःख आपलं नाहीच. आपण आपल्यावर घेतलंय ते, तो कपडा आहे एक, ते आपलं ते देहाच्या संबंधानं आहे. पण आपलं स्वरूप कळालं, सच्चिदानंद स्वरूप आहे, ते दुःख आपलं नष्ट होऊन जातं. म्हणून म्हणले स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय का म्हणे रामी सुख दिल्या. अरे राम हा सुख स्वरूपच आहे, मूळ सुख स्वरूप आहे राम. आनंद स्वरूप येतो, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजे ध्येय तोच पांडुरंग तिथं उभा आहे पंढरपूरला. भीमातिरी विठ्ठल रो, तेच ब्रह्म आहे. त्यालाच कोण ब्रह्म म्हणतं, कोण काय म्हणतं. नेनो ब्रह्म मार्ग सुचले उघडे फक्त पुंडलिके देखिले उभे केले विठोवरी, तो हा विठोबा निरा. तात्पर्य सर्वसामान्यामध्ये आपल्याला हे दिसावा. आणि ही गोष्ट कशाने प्राप्त होती? रामदास स्वामीचा एक श्लोक आहे, अतिथ्यम रवी पूजनम रामार्चनम सततम साधु संग मोपासते धन्य गृहस्थाश्रम. धन्य गृहस्थ ते स्वतः संन्यासी. समर्थ रामदास स्वामी
स्वतः संन्यासी पण धन्यता ग्रस्त आश्रमाला देतात. का बरं? ते काय म्हणतात, पण ग्रस्त आश्रम कसा असावा? तिथं काहीतरी अधिष्ठान असावा. अतिथ्यम, एखादा अतिथी आला काही का ना त्याला थोडंफार, आता हे शहरातला विषय वेगळा पण आम्ही खेड्याचे समजा अतिथी कोणी काही मागणार आला त्याला काहीतरी द्यावा. उगाच काहीतरी आपण हे करीत बसू नये. तो काही त्याचे ऐपतीप्रमाणे मागतो. तो म्हणत नाही तुमचं वावर माझ्या नावावर करून द्या म्हणतो. ती साडी मागत काय मागणार आहे? ते पिंगळ जरी आले तर याच्यापेक्षा काय मागणार आहे? आणि पाहुण्या रावळ्याला तर देतोच आहे ना आपण. त्याला जर मोकळ्या म्हणून दिलं तर काय व्हायला जाणार आहे नाही. म्हणजे अतिथ्यम रवी पूजन म्हणजे गायत्रीची उपासना, सूर्याची उपासना, रामार्चनम, रामाची सेवा. रामच पांडुरंग, रामच कृष्ण आहे, देवामध्ये भेद नाही. हरिहरा नाही भेद. कोणती उपासना करा, तुम्हाला जी आवडेल ती उपासना करा. देवीची करा, गणपतीची करा, काही फरक पडत नाही. वस्तू एक ही ती. एक तत्व नाम सबका मालिक एक. मग ती उपासना केल्यानंतर ते दैवत आपल्याला एखाद्या साधू संतांचे भेट करून देतं, त्याच्याकडून ते ज्ञान प्राप्त होतं. आता तिसरा मुद्दा आहे सत्संग. अतिथ्यम रवी पूजनम रामार्चनम स्वग्रही म्हणलंय तिथं. साधू संग मुपासतेहि सततम. आता हा सत्संग आहे. इथं सत्संग करणं तसं फार अवघड आहे. तिथंच आपल्याला थोडं वेळ बसायचं होतं, पण तिथं कंपनीचे आवाज येत होते जरा. इथं काय ते मेळ बसायचा नाही, एकरूपता होणार नाही ती. मग इथं थोड्या वेळ तर संत संघ काय करतो? बिनू सतसंग विवेक न होई, राम कृपा बिना सतसंग हे फार श्रेष्ठ आहे कलियुगामध्ये. काही करू नका तुम्ही, करू नका काही, संत संग धरा. पूर्वीचा दोहरा आपण दत्त जयंतीचा सत्संग करतोय तुमच्याकडे. किती मोठा सोहळा असतो, याच्यापेक्षा मोठं जगात काय आहे? परमार्थ. खास जर गर्दी असेल ना, कुठं जा, याच्यापेक्षा मोठा सोहळा जगात कुठं नाही. बाकीच्या ठिकाणी काय झालं, आज गर्दी झालेली आहे. गर्दीमध्ये सर्वसामान्य माणसाला इतकं प्युअर ऐकायला भेटन, इतकं शांतता पावित्र्य नाही ना राहिलं आज. कुठं नसती गर्दी गर्दी गर्दी. मग सर्वसामान्याला काय प्राप्त होतं? त्याच्याकरता कुठंतरी सत्संग असावा. मग ती कथा कीर्तन, मग तुमची कथा असन काही असन, शांत एकाग्र चित्तानं श्रवण केलं तर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, आपलं अंतःकरण पवित्र होतं. तुका म्हणे चित्त करारे आणि येऊनी गोपाळ राहिले. आपल्या हृदयात भगवान परमात्मा, पांडुरंग परमात्मा हृदयात खेळतो. धरीला पंढरीचा चोर. त्याच्याकरता सत्संगती अखंड दया तुझी मज दे. तर संगती कोणाची असावं असेल? ज्याच्या चित्तात फक्त भगवान परमात्मा आहे. चित्तात शरीर असू द्या कुठायची, शरीर खुशाल कुठं कर्मात असू द्या, पण अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रीती प्रेम. आपणच आपल्याला कळतं आपलं प्रपंचावर प्रेम जास्त आहे का भगवंतावर जास्त आहे. हळूहळू प्रेम आपलं भगवंतावर वाढलं पाहिजे. देवाला काही नाही लागत दुसरं, प्रेम देव भावाचा. सकाळी स्नान झालं, कर्म नित्य आवडलं, दर्शन वगैरे थोडं वाचन केलं, आपलं आपलं कर्म केलं ना, भगवंत त्यांना संतुष्ट होत असतो. म्हणून सत्संग सत्संग हा फार श्रेष्ठ आहे. सत्संगानं काय होतं काय होत नाही असं विचारा. सगळ्यात श्रेष्ठ पद प्राप्त झालं ना नारदांना. नारदांना व्यासाने विचारलं तुम्हाला इतकं हे श्रेष्ठ पद कशाने प्राप्त झालं? वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभ. हे पद तुम्हाला प्राप्त कशाने झालं? त्यांनी सांगितलं सत्संगानं. कळशा हे सगळा वासुदेव भरलेला आहे, सगळा भगवंत भरलेला आहे. मग विचारलं नारद ऋषींचा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किती मोठा अधिकार आहे त्यांच्यावाला. मग त्यांना विचारलं हे तुम्हाला ही स्थिती, हे पद, हे ऐश्वर्य, ही जीवनमुक्त अवस्था, हे पद कशाला प्राप्त झालं? ते ध्रुवाला प्राप्त झालं, हे सगळ्यांना प्राप्त झालं. त्यांनी सांगितलं हे मला सत्संगाने प्राप्त झालं म्हणले. त्यांना सुद्धा पूर्वजन्म आठवत. पूर्वजन्मामध्ये मी एक सामान्य कुळात जन्माला आलो. माझी आई अशी सेवा करत होती म्हणले, ऋषी मुनी जपी तपींची ते पडल ते काम आईच होती फक्त, बाकी सगळे गेलेले होते. आणि एक दिवसाचा प्रसंग आहे म्हणले. त्या दिवशी आमच्या गावाच्या जवळ अशी मोठी झाडी, नदी, असे पवित्र ठिकाण, तिथे काही संत मंडळी आले म्हटले.
आणि त्यांनी तिथं श्रीमद भागवत कथाचा सत्संग ठेवला 7 दिवस. आम्ही गेलो तिथं. मग आई सेवा करायची, साधू महापुरुषांना प्रसाद बनवून देणं, काही आणून देणं, धुणं पाणी आणून देणं. आणि कथा चालली कमी असं छोटंसं त्या जन्मामध्ये. आणि मी जाऊन ती कृष्ण कथा ऐकायचो. त्याचं असं भजन चालायचं, इतकं नाचायचो कधी भान विसरून. त्या सतसंगाचा त्या अंतकरणावर परिणाम झाला. शुद्ध अंतकरण असतात ते म्हणले ना, ही जीवनमुक्त अवस्था आहे, साधूची अवस्था आहे. आणि आपल्याला परत तसं व्हायचंय. आता पुणे सगळ्या उपाध्या सोडून परत तसं व्हायचंय की निराभिमानी जीवन आहे. शाळेत जात नाही तर. आणि मग ते नारदाने सांगितलं, मी इतकं रमलो ना त्याच्यामध्ये, त्या 7 दिवसामध्ये इतकं रमलो. आई मला म्हणायची तू संध्याकाळी घरी चाल, असं कर. पण मी जात नव्हतो. तिथंच प्रसाद खायचो त्या संतांमध्ये, तिथंच नामस्मरण करायचो, तिथं एक कृष्ण कथा ऐकायचो, त्यांचं हरिपाठ भजन पूजन चालायचं. 7 दिवस कसे गेले काही कळलंच नाही म्हणले. पण इतकं धन मिळालं, इतकं श्रवण इतकं मिळालं. 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर ते सगळे संत मंडळी निघाली त्याच्या आश्रमावर. मग हे पूर्वाश्रमीचे नारद रामदास त्यांचं नाव, हे रडायला लागले. त्या साधूंच्या पाठीमागे लागले. त्या संतांना म्हणले, मला तुमच्या बरोबर घेऊन चला. कशाचा परिणाम झाला हा? सतसंग विवेक. आणि आई म्हणायची, बाबा तू मला एकठाची, मला आधार नाही ना दुसरा, तू घरी चाल म्हणले. तू काय या बाबांच्या नादी लागतो म्हणले. पण हा त्या संतांचे पाय धरले, मोठमोठ्या रडायला लागला. त्याला ती आईपेक्षा ते प्रेम मिळालं ना, ती उत्कंठा लागली ना. काय जाणी भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आई एकीकडे वडी तीन साधू म्हणले, बाबा अरे सगळ्यात मोठा सकळ तीर्थाची या धुरीची एका माता पितरी आईच तुझे सगळं तीर्थ आहे, सगळं हे म्हणले. शिवाय तिला दुसरा आधार नाही. तू असं कर, जाय आई बरोबर. तर म्हणे मा तुमच्या बरोबर येईल. बाबा मोठमोठ्याना रडायचा. बाबांच्या मागे लागला. धर्म संकट पडलं साधूला. एक माता आहे, तिलाही आधार नाही, एकुलता एक मुलगा, तिच्या यानं तरी हिचं जीवन कसं तरी जाईल. साधू पुढं धर्म संकट पडलं ना, आता काय करावा. त्यानं सांगितलं, बाळा पवित्र तुळशीची माळ त्याच्या गळ्यात घातली, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी सुखी, गुरुमंत्र दिला, अनुग्रह दिला, कृपा. आणि म्हटले आता कर, तू तिच्या बरोबरच राह, नामस्मरण कर, ज्याच्या करता आमच्या बरोबर यायचे तो तुला इथंच प्राप्त होईल. हरी प्राप्तीशी उपाय हे ज्ञान मिळण्याकरता संतांकडे जायचं. हे तर ऐकच मिळालं म्हणजे तुला, आता तुझ्यावर कृपा करून टाकली, तुला देऊन टाकली पूर्ण कृपा. तू फक्त आता ह्या जन्मामध्ये भगवंताचं तुला दिलेल्या गुरुमंत्राचं सारखं चिंतन कर म्हणजे सारखं चिंतन कर. मग समाधान झालं. ज्याच्याकरता आपण तळमळ करतो मिळालं. आणि मग ते संत मंडळी सगळे निघून गेले. पुढं काही एक दिवस असा प्रसंग, आई सर्पण आणण्याकरता गेली, तिला सर्पदंश झाला, तिचा मृत्यू झाला. तिचा सगळा विधी वगैरे केला यांनी. सगळं हे केल्यानंतर म्हणजे आता भजनाला मोकळं झालं, कारण दुःख नाही राहिलं जीवनात. आता संतुष्टम सततम योगी, दुःख गेलं चिंतनाना, गोळ्या खालीवर ताप गेलाच पाहिजे. भवरोग आयुष्यच आहे. अनेक काय पण ते पथ्य सांगितलंय ना, पथ्य नाम. भगवंताचं नामस्मरण किती वेळ करतो आपल्या मनाला विचारायचं आपण. 24 तासातलं केल्यानंतर रोग जाणार नाही असं कधी होईल का? ते डॉक्टर सुद्धा सांगतात तुम्ही एवढे औषधे घ्या, तुम्हाला जर नाही गुण आला तर येऊ नका. येतोच ना गुण, शक्ती तेवढी या साध्या याच्यामध्ये. मग आईचा सगळा विधी वगैरे केला आणि एकांत जंगलामध्ये गेले, नित्य भगवंताचं चिंतन केले. आणि मग त्यांना भगवान परमात्म्याचा सगुण साक्षात्कार झाला, आत्मसाक्षात्कार झाला. आणि भगवंतांना सांगितलं आता आपली भेट पुढच्या जन्मात. आणि भगवान परमात्मा अदृश्य झाले. आणि मग पुढचा जो जन्म मिळाला तो नारदाचा आहे. मग म्हणजे हे सगळं प्राप्त झालं. मग बहुनाम जन्मनाम वासुदेव ज्ञानवान मा प्रपद्यती. त्या ज्ञानानं काय होतं? कंठी धरिला कृष्ण म्हणजे अवघा ज्यानी प्रकाश म्हणजे ज्ञान प्रकाश. त्या ज्ञानानं आत्मज्ञान प्राप्त होतं.
आत्मधन सापडत. इथं लय मोठं धन आहे, सगळ्यात मोठं धन इथं. आणि त्या ज्ञानानं आपल्याला हे धन म्हणजे ते सुख, तो आनंद प्रगट होत असतो आणि तो आपल्याला ते सुख प्राप्त होत असतं. ते पद मला जे प्राप्त झालं तर ह्या ज्ञानानं प्राप्त झालं आणि त्या ज्ञानाचा परिपाक वासुदेव सर्वमिती स महात्मा सदुर्लभ. संतांना शरण गेलं का क्षिप्रम भवती धर्मात्मा. पद प्राप्त होणं म्हणजे खरं अक्षय सुख प्राप्त होत असतं, जीवनातलं दुःख नष्ट होत असतं. ही रीत संत आपल्याला देतात. ती रीत आपल्याला कळाली मग आपल्या वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करायचं, बेस्टपैकी प्रामाणिक करायचं. बरेच लोकांना असं वाटतं या काळात कसं काय खरं चालन बा, सत्य चालन बा. का नाही चालणार, काय चालायला काय अडचणी होईल, थोडा त्रास, पण सत्याचं समाधान काही वेगळं असतं ना. सत्यानं जे मिळतं त्याच्यापासून फार समाधान असतं. फार चांगलं आहे. तुम्ही थोडं 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 आशीर्वाद आहे, बेस्टपैकी चाललंय, थोडं 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 वाढवेल. म्हणून आपलं कर्मच भगवंताची सेवा होईल. आपल्याला आता वेळ नाही पण तरी पाठी उठून आपलं भगवंताचं चिंतन करायचं. प्रभाते मनी रामा चिंतित जावा. रामदास स्वामींनी सांगितलं ना, पाठी उठायचं. उठलं का भगवंताचं स्मरण, ज्याला तुम्ही मेडिटेशन म्हणतात. तुम्ही जर एक अर्धा तास भगवंताचं चिंतन केलं तर तुमची 24 तास समाधानात जाणार. चिडचिड होणार नाही, राग कमी होणार, एकदम शांत. तुम्हाला अडचण येणार नाही व्यवहारामध्ये, जीवनात कोणतीच अडचण तेवढ्या अर्ध्या तासाच्या चिंतनावर. पुन्हा संध्याकाळी सगळं आवरलं, भगवंताचं चिंतन करून झोपले. अशी गार झोप येईल का समाधीच. सकाळी म्हणावं लागून उठा जागी करा भाई. म्हणजे गोळी लागत नाही, काळी नाही, चिंता नाही, काळजी नाही, भीती नाही, कोणा रोग नाही, राग नाही. काय किती परमार्थामध्ये आपल्या मुलांवर संस्कार होतात. सगळ्यांना संस्थेत घातल्यावर संस्थेत जागा राहील. हीच संस्था बनवा ना, हीच आळंदी बनवा ना, काय वेगळं काय असतं तिथं. आणि हे संस्कार जे आता होतात ना ते शेवटपर्यंत टिकतात आपल्याला. असा हा सोपा भक्ती योग आहे. सगळे परमार्थिक मंडळी आणि थोडा वेळ सत्संग, भगवंताची सेवा, ते फार पावन भूमी. जगाचा मालक इथं अधिष्ठान नाशिक म्हटल्यानंतर काय पाहिजे. भगवान परमात्मा सगळं सोडून इथं राहिले ना, सीता मातेला घेऊन दिवस. हनुमंतराय, ब्रह्मचैतन्य महाराज इथे किती लय काळ राहिले, तपश्चर्या झालेली. रामदास स्वामींनी तर 12 वर्ष इथं तपश्चर्या केलेली. जायचंय आता त्या भूमीत दर्शनाला. लय दिवसात चाललो होतं, आज या निमित्तानं योग आला. म्हणजे ही फार पुण्यभूमी. इकडे निवृत्तीनाथ महाराज हे सगळं हे पॉवरफुल वस्तू इकडे होती. बाबांचा आश्रम हे सगळं पवित्र ठिकाणी. तुम्ही व्यवसायाच्या निमित्तानं राहतात. ही पवित्र भूमी. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीची. वसुंधरा म्हणजे इथली जी भूमी ही पुण्य लागती. वसुंधरा म्हणजे भूमीत आपण राहतो ना, ही पुण्यभूमी आहे. नाशिक म्हणजे सामान्य भूमी का. सगळ्या जगातले लोक इथं विधी करायला येतात. म्हणजे साधी भूमी काही. श्रेष्ठपैकी आनंदात आपलं कर्म ड्युटी करायची. आणि वर्षातून नाही वेळ मिळाला तर पण निदान आपल्याकडे पाडव्याला सत्संग असतो आणि गुरुपौर्णिमेला 2 वेळा येत असते, वारी करीत असते. बेस्टपैकी एवढ्या याच्यातून सुद्धा बाकीच्या गोष्टीला किती महत्व देतो आपण. एखादं लग्न जर असलं तर बाहेर घेऊन जातो ना, जावंच लागत. इथं नाही गेलं तरी चालतं, कारण ते बोलत नाही. पण हित आपल्याला हित कळत नाही जीवाला. इथं ज्या ठिकाणी जीव झोपलेला आहे, संत कृपाळू म्हणून काही बोलत नाही आपल्याला, त्याचा फायदा घेतो ना आपण. लग्नाला आपण नाही गेलो तर मग आपल्या येतील का बाबा. पण आपला मालक आला पाहिजे ना. तो आला तर सगळं जग आलंय ना. तो आपल्या पाठीमागे असला तर सगळं जगाचा आशीर्वाद आहे ना आपल्याला. देव उभा मागे पुढे, त्याची सेवा केली तर तो आपला ऋणी होतोय ना. देव केला ऋणी रिद्धी सिद्धी, सेवा कधीच व्हायला जात नाही. आनंद आहे, समाधान आहे. सर्वांच्या वतीनं शुभेच्छा आहे. सर्वांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा. असंच तुमच्या प्रगती हो, असंच तुमच्याकडून सर्वसामान्यांची सेवा घडो, आई वडिलांची सेवा घडो, साधू संतांची सेवा घडो. आणि तुमचं सगळं हे तुम्ही जे सुरू केलंय, सगळेच तुमची मंडळी, बरेच मंडळी येऊन गेले, सगळ्यांचं तुम्हाला सहकार्य चांगल्याला सगळंच भेटत असतं चांगलं. आजही चांगली मंडळी भरपूर आहेत. आणि अधिष्ठाने तुम्ही RSS असेल असे हे सगळं अधिष्ठाने फार चांगले सगळे मंडळी. सगळ्यांचाच आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागं. त्या योगानं येणं झालं, सगळ्यांची गाठ भेट झाली, सगळं व्यवस्थित. थोडा सत्संग झाला, प्रसाद झाला, झालेली सेवा,
संत सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी समर्पित. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. महाराज की जय. श्रीपाद रामदास महाराज की जय. महाराज की जय. समर्थ महाराज की जय. महाराज की जय. महादेव.